रसगुल्ला आहे याला कोण म्हणेन मामी रसगुल्ला? मामी याला कोण म्हणेन रसगुल्ला? हॅलो गाईस, कशा आहात तुम्ही सगळे? तर पुन्हा एकदा आमच्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आम्ही आलेलो आहोत थोडंसं फिरत बाळूदादा आणि मी बाहेर खाली आलेलो आहोत फिरत. तर बघा बाळूदादा त्यांच्या शाळेसाठी फाटी तोडायला आहे. बघा किती अडचणीमध्ये गेलेला आहे. बघा हे बघा ही अडचण. बघा इथं हिरा आहे. हे बघा बाया तोड. अबे पुरत तोड ना मग. तेवढी छोटी छोटी कशाला तोडालास? वा का इकडं सुट्टी कापलेली ना, मिशावाला आहे. मागून सुट्टी कापलेली आहे ना त्याची. बघितलं मी पण 2-3 वेळेस. शेळ्यासाठी तोडून न्यायचं आहे गाईज ही आम्हाला. पण फाटा काय तुटत नाही, मोठलट झालेला आहे. बायाला तुटत ना म्हणून मला बायाला बोललेलं आहे इकडं वर ये, मग आपण दोघं मिळून तोडू म्हणून. बघू तुटते का आता. कुणी तोडलंय? तर गाईज मी तोडलेला आहे बघा. बाळ्याच्या तुटलेला नाही, मी तोडलं. मी बापरे किती खोटं बोलला. अरे व्हिडिओ काढायला पाहिजे होता. मी तोडलं मी. बरं ती तोड सोडती. नाही तू तोडलंच नाही. तू ही तोडलंच ना. बरं ती बारकच तोड. ती बारकच तोड. जा बारक तोड बारक. जा रे जा बारक तोड. तोड जा बारक तोड. मी मोठं तोडलं ना, एवढं मोठं का रे एवढं खोटं पण बाळ्या. चल मी तोडतो त्यानिक. हे कोण तोडलंय? मी तोडलं. तू तोडलंस? काटे आहेत त्याला, काटे. वरी बाय तुझ्या डोक्यावर बी आहे. काटेचं झाड आहे ती. खाजू ते बरं का ते नांग. आता काजू ते तुझं अंग. ती तोड ना का. तर गाईस बघा आम्ही तोडलेला आहे. शेळीला चारा घेतलेला आहे. ही पण आणि हो का इथं पण आहे. बाळूदादाचे कपडे घाण झाले. तेवढ्या अडचणीमध्ये गेलतो आम्ही. बघा हे बघू शकता. खंडर आहे. खंडरमध्ये एक झाड आलेलं होतं. ते झाडाचे फाटे तोडले होते छोटे आणि घेऊन चालला होता घरी शेळ्याला. शेळ्या 2 बकरे. हे बघा हिरा इथं हिरीमध्ये पाणी बघू आपण किती आहे. पोहायचं बाळ्या. हां बघा हिरीच्या साईडने किती अडचण आहे. हे बघा तिथं होता झाड, तिथून तोडून आणले इथं टाकले. काय झालं? लय कपडे घाण झाले. चला आता घेऊन जाऊयात घरी आपण. शेळ्याला टाकूयात. तर काहीच बघू शकता तुम्ही एवढं आणलेलं आहे. शेळ्याला टाकलेलं आहे. खायला बी लागल्यात. लय लांबून आणला, डोक्यावर आणला. हात लाल झाला. खायलेल्या आहेत शेळ्या. 3 आहेत 3. गाईस मी आता जस्ट घरी आलेलो आहे. तर मामी आणि आई रसगुल्ले बनवलेले आहेत. रसगुल्ले बघा तुम्हाला दाखवतो का. मामी बनवलेले आहेत रसगुल्ले आणि मम्मीने लावलेलं आहे यूट्यूबवर बघायलेले आहेत कसे बनवायचे रसगुल्ले. बघा यूट्यूबवर बघायला चालू आहे. मामी बघायलेले आहेत आणि बघा इथं बनवलेले आहेत रसगुल्ले. ह्याच्यामध्ये साखर टाकले आता मामीनं आणि बघा ह्याचे रसगुल्ले बनवलेत. दूध फुटेल. हां हे पनीर नाही, ते दूध फुटलेलं होतं त्याचं घरच्या दुधाचं बनवायला चालू आहे रसगुल्ले. चांगले बनवा मामी. मी बसलो इथं खायला. हो चांगले बनवते. आमच्या घरी म्हैस आहेत ना 2, एक गाय एक म्हैस. तर त्याचे बनवायचे चालू आहे. हे बघा दूध. बघूयात कसे बनवतात मामी. चांगले बनवतात का नाही, छान बनवतात का नाहीत, का फुटतात काय रसगुल्ले. बघूयात आपण. बघा मामीने बनवलेलं आहे. हे बघा बनवलेले आहेत रसगुल्ला. मध्ये टाकलेला रसगुल्ला गायब झाला. समजा भुकना झाला रसगुल्ला. है ना दिसायला एक टाकलेला आहे आणि टाकायचे बाकी आहेत. भुकना व्हायला ते. चला पप्पानी शेंगा आणलेले आहेत. शेंगा खाऊ आपण थोड्या. शेंगा आणलेले आहेत पप्पानी. शेंगा खाऊया आपण. तोपर्यंत मामीचे रसगुल्ले तयार होते. तोपर्यंत आपण शेंगा खाऊ टाकू. तर काय बघा येऊ काय मामीचा आमचा रसगुल्ला. हे असे करून ठेवले. हे बघा कसा झाला. अरे मुरझा गया वो तो. समजे त्याचे चितडे निघाले बाजूला.
अरे रे 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 रे. असेच रसगुल्ले बनवायचे असतात का मामी? मामीने टाकलेला आहे एक रसगुल्ला डबल बनवलेला आहे, मध्ये मैदा टाकलेला आहे बघा, बनवायचं चालू आहे. एक टाकलेला आहे मध्ये एक टाकलेला आहे. पहिले ते एक फुटला होता, तर आता डबल टाकलेला आहे. आता फुटत ते का नाही काय बघूत आपण काय होतंय ते. हे बघा चालू आहे. म्हणले मी काय रसगुल्ले बनवते म्हणे, रसगुल्ले युट्यूबर बघून येते व युट्यूबर बघून. कला होती हे लय 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 नाही फुटलं हे बघा मामीचा रसगुल्ला गायब झाला. ही पण गायब झाला रसगुल्ला. गायब. बाहेर काढा बाहेर काढा बाहेर काढा बाहेर काढा बाहेर काढा. तुमची रेसिपी दाखवून बाहेर काढा बाहेर काढा. काढा ना. इकडे ते मी काढतो इकडे द्या. काढा त्याला बाहेर बघू द्या. बाहेर काढा बाहेर काढा. शॉट मारते मार. रसगुल्ला दिसत नाही मध्ये मामी. रसगुल्ला कुठे गेला? मामीचा रसगुल्ला बघा हे. याचा आकार बिकार टाकार कुठे गेला रसगुल्ल्याचा? रसगुल्ला आहे. याला कोण म्हणेन मामी रसगुल्ला? मामी याला कोण म्हणेन रसगुल्ला? बघा आमच्या मामी कशा रसगुल्ले बनवले ते बघा. दुसरा रसगुल्ला आहे समजा बुकना होऊन गेला. चुरा चुरा झाला रसगुल्ल्याचा. याला आकार टाकार काही नाही. टाका मध्ये. वाह मामी रसगुल्ले. आता मला विचारा मी करायलोय स्वयंपाक. तर काहीच मामीनं बनवले होते रसगुल्ले तर नाही बनले. रसगुल्ले बनवाय नाही आले मामीला, बनलेच नाहीत म्हणजे फुटायले होते, भुकना चुकना व्हायले होते. तर मामी बनवलेत आता गुलाबजामुन. हे बघा आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे मामीनं. तेल गरम करायला आहेत, हे बनवून ठेवलेलं आहे. आता बनवायचे चालू आहेत गुलाबजामुन. रसगुल्ल्याचं कॅन्सल. डोकं काढले तर रसगुल्ले म्हणून डोके काढले म्हणून कॅन्सल केले. आता बनवलेत गुलाबजामुन. बघूयात गुलाबजामुन पण मामीला बनवता येतात का नाही. तर काही जाऊ मामीचे फायनली आमच्या गुलाबजामुन तयार झालेले आहेत हो का. पण मामीच्या ह्या गुलाबजामुनला खड्डेच पडालेले आहेत. बघू द्या मामी एक गुलाबजामुन काढून थोडे. ती नाही ती दुसरावाला खड्डे पडलेला. हे बघा कशी खड्डे पडलेले. कसे काय खड्डे पडलेत? तुम्ही रेसिपी करायला कशी खड्डे पडलेत सांगा. खड्डे कशी पडायलेत? पहिले रसगुल्ले बनवायले होते, रसगुल्ले फुटले समजा चकनाचूर झाले. आता हे गुलाबजामुन बनवले, गुलाबजामुन पाकामध्ये टाकले तर पाकामध्ये टाकले तर ती खड्डे पडायले. काही ना काय व्हायला लागले पण सक्सेस काय मामी व्हायले नाहीत. इथं पण फेल झाल्या मामी. खाऊन आईला गुलाबजामुन द्यायला आई टेस्ट करायला आहे. सांग मम्मी कसं बनलेलं आहे मामीला गुलाबजामुन. सांग मम्मी गुलाबजामुन कसे बनलेत. मधून पांढरे थोडं लागायचं चांगलं जरा. थोडे चांगले लागले. ती कॅन्सल करा, डबल गुलाबजामुन बनवा आता. मामा काय बघा आले खायला. खूप रखायची त्यांना. तर काहीच आमच्या मामीचा गुलाबजामुन आणि रसगुल्ले बनवायचे जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. मी आमचा ब्लॉग इथंच खतम करतो. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर बाय.